सासूबाई काय पाहिजे तुम्हाला? मला सांगा ना, मी देते ना. अगदी ती काय गरज नाही मला. सासूबाई सासूबाई तुम्हाला मार्केटमधून काही सामान आणायचं असलं तर मी आणून देते ना. राहू दे, माझे हातपाय नाही मोडे, मी आणते. आहो ऐका ना, सासूबाईला काय झालं काय माहिती हो. किती दिवस झालं माझ्यावर त्या नाराजच येतात आणि प्रत्येक गोष्टीला मला खवळतात त्या. मी लई प्रयत्न करते त्यांना खुश ठेवायचा, मग काय माहिती त्यांना काय झालं तर. तू चिंता करू नको, मी बोलतो आईला. आई, कल्पना काही गलती झाली का? ती लय परेशान आहे आणि ती म्हणत होती तुम्ही तिच्यावर लय नाराज आहे. परा सगळे मतलबी आहेत. ती सेवा मतलबामुळे करती, ती का मनाभावातून करते का? हा, आता लक्षात आलं बोलणं कोणाचं कुठं चुकलं. नाही, मैसून लई चांगली आहे, महिला सेवा करती. आई, ह्या अशा गोष्टी नको ऐकू जाऊ. ह्या अशा गोष्टी ऐकलं ना तर हे लय घर बिघडत आहे. अगं आई, मी तुला त्या नंतर सांगितलं का अशा गोष्टी बिलकुल मनात नाही घ्यायच्या म्हणून. अगं आई, कल्पना तुपल्या वागण्याचं आणि पैशाचं काही घेणं देणं नाही. हेच नाही, ती तर 4 महिन्यापासून पैसे जमा करून ठेवा लागली आणि कशासाठी? तुपल्या 4 धाम यात्रासाठी. अगं आई, तुपली खुशी तीसाठी मावताची आहे. परा आपल्याकडून लई मोठी गलती झाली. परा दुसऱ्याचं ऐकून मी घरातल्या माणसाला लई भांडू लागले. खरंच कल्पनासारखी सुनबाई कोणाच्याच नशिबात नाही.